वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि 26/11च्या हल्ल्यावरनं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना प्रश्न विचारले आहेत। उज्ज्वल निकम यांना 2 प्रश्न आहेत। निवडणुकीच्या आधी त्यांनी याचं उत्तर द्यावं। मुंबईवर झालेला हल्ला पाकिस्तान पुरस्कृत होता याबद्दल दुमत नाही, पण या घटनेच्या आड कोणीतरी दुसरी घटना घडवून आणली का याचा खुलासा निकम यांनी केला पाहिजे। इतर पोलीस अधिकाऱ्यांना लागलेल्या गोळ्या आणि करकरे यांच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या सारख्या नाहीत। मग या गोळ्या कोणत्या शस्त्रातल्या होत्या याबाबत त्यांनी अतिरिक्त चौकशीची मागणी का केली नाही आणि न्यायालयाला ही बाब त्यांनी नजरेस का आणून दिली नाही याचा खुलासा निकम यांनी करावा, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी आता दिलंय। त्या बुलेट्स हेमंत करकरेंच्या शरीरातून मिळाल्या, त्या बुलेट्स आणि कसाब आणि अबू सलीम यांनी वापरलेल्या जे वेपन्स होते त्या वेपन्सची मॅच झाल्या नाहीत। या बुलेट्स कुठल्या वेपन्समधल्या होत्या यांच्या संदर्भातली त्यांनी ॲडिशनल इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला का केली नाही आणि कोर्टाला ही बाब त्यांनी का नजरेस आणून दिली नाही। 2 दिवसानंतर या संदर्भातलं विलासराव देशमुखांशी माझं जे बोलणं झालं होतं त्यावेळेस तेही महत्त्वाचे असं मी त्या ठिकाणी मानतो। याचं कारण असं आहे की संधी त्या ठिकाणी आमच्याकडे आली नाही। कदाचित पार्लमेंटमध्ये असतो किंवा असेंब्लीमध्ये आमचं कोणी असतं तर हा आम्ही इश्यू त्या ठिकाणी रेज केला असता। प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्यांनी खोटं बोललेलं आहे। मी असं सरळ सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।